राहुल गांधींचा कार्यक्रम छात्रों की गूंज नाही तर पैशांची गूंज, नवनाथ बन यांची टीका। कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी 30 ते 35 हजार दिल्याचा आरोप। तर मोदी शहांप्रमाणे राहुल गांधींना पैसे देण्याची गरज नाही, ते लोकप्रिय नेते संजय राऊतांचा पलटवार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर। पुणे शहरामध्ये छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमासाठी तब्बल 30 अटी। संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये कार्यक्रमाला परवानगी। राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी पुण्यामध्ये COEP कॉलेजमध्ये अभाविप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थिती न राहण्यासाठी अभाविपचे कार्यकर्ते तरुणांना धमकावत असल्याचा काँग्रेसचा आरोप। पुण्यातील राड्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। पोलीस उपायुक्त रावले यांच्याकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज। पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून बाळासाहेब थोरात आक्रमक। पुण्यातील राड्या प्रकरणी 50 ते 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। युवक काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप। शिंदेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये संघटनात्मक बांधणीवर जोर। लवकरच मुंबईत शिवसेना खांदेपालट करणार। काम न करणाऱ्यांची पदावरून उचलबांगडी करण्याचा इशारा। काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना संधी देणार। मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर। जेनझींसोबत साधणार संवाद। विविध महाविद्यालयांना अमित ठाकरे भेटी देणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊतांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द। जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्यानं दिलं नसल्याचं समितीकडून नमूद। विशाखा राऊतांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार। BMCच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नवा वाद होण्याची शक्यता। RSSशी संबंधित कॅम्पसमध्ये सहल। तब्बल 2,46,00,000 रुपये खर्च करणार। सोना आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोन्याच्या दरामध्ये 6,000 रुपयांची वाढ। सोन्याचा आजचा दर 1,60,000 रुपयांवर, तर चांदीच्या दरामध्ये सुद्धा 10,000 रुपयांची वाढ। मुंबईतल्या प्रतिष्ठित बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबवर FDA कडून कारवाई। किचनमध्ये माशांचा प्रादुर्भाव, मृत झुरळ, उघड्या झुरळांचे ट्रॅप, जमिनीवर ठेवलेले खाद्यपदार्थ आणि अस्वच्छ रेफ्रिजरेटर आढळले। परवाना निलंबित। लग्न जमवण्याचा आमिष दाखवून भोंदूकडून फसवणूक। विशाल खंडाळकीला पोलिसांकडून अटक। अघोरी पूजेच्या बहाण्यानं 77,000 उकळल्याचा आरोप। भोंदू आणि साथीदार दोघांनाही अटक। विदर्भामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। 25 ते 30 ऑगस्ट आणि 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान 2 टप्प्यांमध्ये चांगला पाऊस अपेक्षित। अल निनोचा प्रभाव कायम असला तरी विदर्भासह राज्यामध्ये पावसाची शक्यता वाढली। आणि ॲक्सिस बँक फायनान्स कंपनीच्या सेक्रेटरीला लाखोंचा गंडा। नामवंत कंपनीची बॅग 1,668 रुपयांना मिळण्याचं आमिष। महिलेची तब्बल 1,46,000 रुपयांची फसवणूक।